सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण रात्रंदिवस संघर्ष करत असतात। मात्र एक तरुणी एकटीच भरतीला आली आणि स्पर्धा न करता थेट नोकरी मिळवली आहे। 8 जागांसाठी आयोजित केलेल्या वनरक्षक भरती मोहिमेमध्ये संपूर्ण राज्यातनं केवळ एकच उमेदवार हजर झाली होती। मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यातल्या भागामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे। एकीकडे तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे ही भरती मोहीम चांगलीच चर्चेत आली। महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होणार आहे। कारण लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी काही प्रमाणात का होईना दूर होण्याची शक्यता आहे। मंडळाच्या बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती। केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे।